नाही मैदा वापरायची गरज, न साठा तयार करण्याची, लेयर्स करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. तरीसुद्धा अगदी ओठाने खाता येतील एवढ्या खुसखुशीत करंज्या आपल्या तयार होतात आणि अगदी शेवटपर्यंत खुसखुशीतच राहतात. त्या कडकही होत नाहीत किंवा नरमही पडत नाहीत. आणि बऱ्याच जणींची आणखी एक तक्रार असते की करंजीतलं सारण त्याची गोळी तयार होते किंवा ते कडक होतं. तसं होऊ नये म्हणून काय करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण खुसखुशीत अशी करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. मैद्याचा वापर आपण इथे अजिबात करणार नाही, फक्त रवा वापरून ही करंजी बनवते आणि खूप छान होते. त्यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे, अर्धा किलो एवढा रवा आहे. बारीक रवा घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला. आणि जर जाड रवा असेल तर तो तुम्ही हलकासा मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता. आता इथे अर्धा किलोचं मेजरमेंट सांगितलं. आता मेजरमेंटचे जे कप असतात त्याने मोजून 3 कप एवढा रवा घेतलेला आहे. आता हा जो रवा आहे एक आपण परातीमध्ये घेऊयात. यामध्ये मीठ घालायचं आहे, याला मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. इथे मी तूप गरम करून घेतलं आहे आणि याचं जे प्रमाण आहे, जर अर्धा किलो आपला रवा असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला 50 ग्रॅम एवढं तूप लागतं. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कपाने जर मोजून घेतलं, आपला 3 कप एवढा रवा भरलेला आहे, तेवढ्यासाठी आपल्याला पाव कप एवढं तूप लागतं. तूप जर तुम्ही खूप जास्तही घातलं, जास्त प्रमाणामध्ये, तर करंज्या खूप तेलकटही होऊ शकतात आणि त्या तळताना फुटूही शकतात. त्यामुळे तूप प्रमाणातच वापरा. आता हे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे जे तूप आहे रव्याला व्यवस्थित लागायला हवं. आता हे मस्त मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूयात. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता, दूधही घालू शकता. दूध घातल्यावरही करंज्या खूप छान होतात, खुसखुशीत होतात. पण बऱ्याच जणांना दूध नाही आवडत, तर त्यामुळे आपण इथे पाणी घालतो आहे. पाणी एकदाच जास्त घालायचं नाही, कारण रवा भिजवताना आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही. पीठ आपल्याला खूप पातळही करायचं नाही. अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर एवढ्यासाठी मला हे जे मेजरमेंटचे कप असतात तर 1 कप एवढं पाणी लागलेलं आहे. म्हणजे साधारण 250 ml एवढं पाणी लागले. आता पाण्याचं प्रमाण कमी जास्तसुद्धा लागू शकतं. फक्त आपल्याला हे खूप जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे. अगदी खूप घट्टही नका करू, कारण रवा थोडासा भिजल्यानंतर फुलणार असतो. तर असं आपलं इथं पीठ छान भिजवून झालं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 1 ते 1.5 तास आपल्याला हे पीठ भिजायला ठेवायचं आहे. हे पीठ जेवढं जास्त वेळ भिजेल, करंज्या तेवढ्या छान होतात, तेवढ्या खुसखुशीत होतात. त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता आपण सारण बनवणार आहोत. त्यासाठी इथे एक कढई मी गरम करायला ठेवली. आता सगळ्यात आधी त्यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊयात. आता याचं जे प्रमाण आहे, तर इथे मी 200 ग्रॅम एवढं किसलेलं सुकं खोबरं घेतले आणि जे कप असतात त्याने मोजून 2.5 कप एवढं खोबरं घेतलं आहे. आता याला आपल्याला कमी फ्लेमवरती हलकंसं भाजून घ्यायचं, खूप लाल करायचं नाही. आता बरेच जण न भाजता सुद्धा हे खोबरं वापरतात, तर तुम्ही आवडीनुसार तसंही घ्या किंवा हलकंसं गरम करून घेतलं तरी चालतं. पण जर हलकंसं गरम करून घेतलं खोबरं तर करंज्या जास्त दिवस टिकतात, खराब होत नाहीत. त्यामुळे शक्यतो आपल्याला हलकंसं याला भाजूनच घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. तर याआधीसुद्धा मी वेगवेगळे सारणाचे 3 प्रकारचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यामध्ये 3 प्रकारचं सारण आहे, खूप छान व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने आता हे खोबरं इथे मी भाजून घेते. आता हे खोबरं हलकंसं भाजलं गेलेलं आहे, खूप लालही करायचं नाही आपल्याला. याला काढून घेते. आता पुन्हा मी इथे कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तूप घालायचे. साधारण 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे मी. त्यामध्ये घालूयात खसखस 1 टेबलस्पून एवढी. 1 मिनिटभर त्याला असं भाजून घ्यायचं या तुपामध्ये.
आणि यामध्ये आता आपल्याला रवा घालायचा आहे. तर इथे मी 250 ग्रॅम एवढा रवा घेतला आहे. कपाने म्हणाल तर 1.5 कप एवढा रवा आहे. ते याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तूप भरपूर वापरायचं यासाठी आणि रवा छान कमी फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता बरेच जण फक्त खोबऱ्याचंही सारण बनवतात, म्हणजे त्यामध्ये रवा वापरत नाहीत. खोबरं, पिठी साखर, आवडीनुसार सुकामेवा घालून, तर तुम्ही आवडीनुसार बनवू शकता. फक्त जर खोबऱ्याचं सारण बनवणार असाल तर अर्धा किलो जर आपला रवा असेल पारीसाठी भिजवलेला तर अर्धा किलो एवढंच आपल्याला खोबरं लागतं. हा जो रवा आहे मी छान त्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे. फक्त फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची. आता इथे आपला रवा छान भाजला गेलेला आहे बघू शकता आणि मी कमी फ्लेमवरतीच भाजलेला आहे. आता यामध्ये सुकामेवा घालते. इथे मी बदाम आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत. तर जवळपास हे मी 50 ग्रॅम एवढं घेतलं आणि थोडे मनुके घेतले. तर यामध्ये तुम्ही चारोळी, पिस्ते हे सुद्धा वापरू शकता. आता हे घालून फक्त 2 मिनटं आपल्याला कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. रवा आपला ऑलरेडी चांगला भाजला गेलेला आहे. फक्त हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते अगदी 2 मिनटं भाजायचे आहेत आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमीच ठेवायची. आता हे चांगलं भाजलं गेलेलं आहे. मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा याला 2 मिनटं असंच हलवत राहायचे, कारण कढई जाड आहे आणि हे जर असंच सोडलं आपण तर त्या गरम कढईमुळे हे खूप जास्त लाल होईल. त्यामुळे याला 2 मिनटं असं हलवत राहूयात आणि नंतर हे आपण गार होण्यासाठी ठेवूयात. आता हे थंड झालेलं आहे. रवा पूर्णपणे थंड झाल्यावर त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं खोबरं आहे ते यामध्ये घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची. हे जेव्हा पूर्णपणे गार होईल तेव्हाच आपल्याला यामध्ये साखर मिक्स करायची, नाहीतर मग हे जे सारण आहे ते कडक होतं, त्यामध्ये साखरेच्या गाठी तयार होतात. त्यामुळे कुठलंही सारण असो साखर शेवटीच आपल्याला त्यामध्ये ॲड करायची. वेलची पावडर घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात. आता हे जे सारण आहे तुम्ही अगदी 2 महिने जरी ठेवले एखाद्या डब्यामध्ये भरून तरी खराब होत नाही, व्यवस्थित राहतं. कारण यामध्ये जेवढेही आपण पदार्थ वापरलेले आहेत, ड्रायफ्रूट्स असो, खोबरं असो, हलकंसं भाजून टाकलेलं आहे, त्यामुळे त्याला वासही येत नाही आणि ते खराबही होत नाही. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपलं मस्त असं सारण आता तयार झालेलं आहे. आता इथे मी साखरेचं जे प्रमाण आहे 2 कप एवढी पिठी साखर घेतलेली आहे. ग्रॅममध्ये 300 ते 350 ग्रॅम एवढी घेतली आहे. तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता. फक्त साखर जेव्हा मिक्स करायची असते तेव्हा रवा पूर्णपणे गार झालेला असायला हवा. आता आपलं पीठसुद्धा इथे चांगलं भिजलेलं आहे. त्याला आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ एकतर तुम्ही पाट्यावरती चांगलं ठेसून घेऊ शकता किंवा आता प्रत्येकाकडेच पाटा तर नसतो, तर मिक्सरमध्ये सुद्धा हे चांगलं मऊ करून घेऊ शकता. आता हे मी थोडंसं मिक्सरलाच फिरवून घेणार आहे. पीठ आपलं जेवढं छान होईल तेवढ्या करंज्या खुसखुशीत होतात. त्यामुळे पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. असं थोडंसं हाताने त्याला तोडून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे 2-3 बॅचमध्ये मी फिरवून घेणार आहे. आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेतले आणि पिठामध्ये तुम्ही फरक बघू शकता. हे आपण जे भिजवलेलं पीठ आहे ते आणि हे मिक्सरमधून काढलेलं पीठ अगदी छान होतं, मऊसूत होतं. तर असं मऊच पीठ आपल्याला हवं आहे. आता हे राहिलेलं पीठसुद्धा मी असंच मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. मिक्सर एकदाच खूप वेळ चालू ठेवायचं नाही, पल्स मोडवरती त्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता इथे सगळं पीठ हे मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे, मऊ करून घेतलं आहे. याला अजून आपण हाताने थोडंसं असं मऊ करून घेऊयात आणि या पिठाच्या लाट्या तयार करून घेऊयात. आता या पिठाच्या लाट्या करून घेते. राहिलेलं जे पीठ आहे त्यावर झाकण ठेवायचं आपल्याला, म्हणजे पीठ चांगलं मऊ राहतं. तुम्हाला करंजी किती मोठी किंवा लहान करायची त्यानुसार लाट्या बनवून घ्यायच्या. या करंज्यासाठी अजिबात आपल्याला साटा तयार करायची गरज नाही किंवा त्याला लेयर्स यायची सुद्धा गरज नाही. ह्या बिना लेयर्सच्याच खूप जास्त खुसखुशीत होतात, मस्त होतात.
आता इथे काही लाटा मी करून घेतलेल्याच. आता आपण करंजी बनवायला घेऊयात. या ज्या लाट्या आहेत त्यासुद्धा आपल्याला झाकून ठेवायच्या. अशात जर ठेवलं तर त्या कडक होतात. आता याची पारी लाटून घेऊयात. पारी पातळ लाटायची आपल्याला. आणि पीठ एवढं मस्त झालं आहे बघा, त्याला लाटताना पीठ वगैरे लावायची अजिबात गरज पडत नाही. पारी जर तुम्ही खूप जाड ठेवली तर करंज्या तेवढ्या खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे छान पातळ अशीच पारी आपल्याला लाटून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली इथे पारी लाटून झाली. आता याला मी कडेन आधी पाणी लावून घेणार आहे. आता ही पारी आपल्याला अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायची. याची एक बाजू अशी बंद करायची आणि यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरपूर घालायचं आणि याला बंद करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करायचं आहे. याला पाणी लावायचं म्हणजे जेव्हा आपण करंजी तळतो तर ती फुटत नाही. आणि याला आता असं बंद करून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रेस करायचं. आता याला मी चमच्याने कट करून घेणार आहे. याच पद्धतीच्या करंज्या तुम्ही साच्यामध्येही बनवू शकता किंवा याला जर तुम्हाला कट नसेल करायचं तर याला मुरड देखील घालू शकता. बघू शकता मस्त झालेली आहे. आता या करंज्या बनवल्यानंतर आपल्याला असं एक ताट घ्यायचं, त्यामध्ये कपडा टाकायचा आणि त्यावरती आपल्याला या बनवलेल्या करंज्या ठेवायच्या आणि यावरती असं झाकण ठेवायचं आहे. म्हणजे करंज्या सुकत नाहीत, त्या छान राहतात आणि तळल्यानंतर मग फुटत नाहीत. आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या करंज्या देखील बनवून घेऊया. अशी पारी लाटून घेतली की त्याला आधी पाणी लावून घ्यायचं आणि असं बंद करायचं एक साईड याची आणि मग सारण भरून घ्यायचं. अशा पद्धतीने याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त होत आहेत. आता याला कट करून घ्यायचं किंवा जर तुम्हाला याला मुरड घालायची असेल तर अशा पद्धतीने याला मुरड घालून घ्यायची. अशा मुरड घातलेल्या ज्या करंज्या आहेत, पाकातल्या करंज्या खूप छान दिसतात. बघू शकता खूप मस्त होतात त्या. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या करंज्या करून घ्यायच्या आहेत आणि बनवल्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे. आता याच पद्धतीने राहिलेल्या करंज्या इथे मी तयार करून घेणार आहे. आता इथे काही करंज्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. बघू शकता. आता या लगेच आपल्याला तळून घ्यायच्यात. एकदाच खूप जास्तही बनवून ठेवू नका. करंज्या जर सुकल्या किंवा त्याचं जे आवरण आहे ते कडक झालं तर करंजी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि दुसरं म्हणजे 10-15 झाल्या की लगेच आपल्याला तळून घ्यायच्यात. आता इथे काही करंज्या मी तयार करून घेतल्यात आणि तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले. आता करंज्या तळण्यासाठी आपल्याला तेल खूप जास्त गरम करायचं नाही. तेल मध्यमच गरम ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला या करंज्या सोडायच्या आणि याला आता व्यवस्थित आपल्याला तळू द्यायचं आहे. जर करंज्या तुम्ही खूप मोठ्या फ्लेमवरती तळल्या तर त्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जात नाहीत आणि नंतर त्या करंज्या नरम पडतात. त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्यात. आता मला बऱ्याच कमेंट्स येतात की करंजी तळल्यानंतर त्यातलं जे सारण आहे ते कडक होतं, त्यातली साखरेची गोळी तयार होते. जर तुम्ही करंज्या खूप मोठ्या फ्लेमवरती तळल्या तर त्यातली जी साखर आहे ती मेल्ट होते आणि त्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळे करंज्या तळताना अशाच पद्धतीने आपल्याला कमी फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत. आता याला मी पलटून घेते आणि या दुसऱ्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित तळून घेऊयात. तेल मध्यमच गरम ठेवा. जर तुम्ही खूपच कमी गरम तेल घेतलं तर त्यामध्येही करंज्या खूप तेलकट होतील. त्यामुळे मध्यम गरम तेल ठेवायचे किंवा हलकंसं एक याचं पिठाची गोळी तयार करायची, ती तेलामध्ये सोडून बघायची. ती हळूवारपणे जर वर येत असेल तर आपलं तेल मध्यम गरम आहे असं समजायचं. अधूनमधून गॅसची फ्लेम थोडी कमी जास्तही करू शकता. जर तेलाचं टेम्परेचर असं वाटलं की खूपच कमी झालेलं आहे तर मध्ये थोडी मोठी फ्लेम करायची. आता याला हलकासा सोनेरी रंग येऊ देणार आहे मी. खूप पांढराही नाही काढायची आपल्याला. आता या करंज्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. मी काढून घेते आणि तळून काढल्यानंतर एखाद्या आपल्याला त्या चाळणीमध्ये ठेवायच्या. म्हणजे त्याला हवा लागली की त्या छान होतात, मऊ पडत नाहीत. आता अशा पद्धतीने इथे बघू शकता मस्त अशा आपल्या करंज्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या करंज्या मी तळून घेणार आहे. तर इथे बघू शकता सगळ्या करंज्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि खूप मस्त झालेल्या आहेत. सगळं आपण जे साहित्य घेतलं तेवढ्यामध्ये 55 ते 60 करंज्या होतात. साईजनुसार आहे, थोडंसं लहान मोठे केल्या
तर थोडंसं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. पण अगदी ओठानेही खाता येतील एवढ्या मस्त झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत. करंज्या व्यवस्थित गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवल्या की खूप छान राहतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.